राजे मल्हार तालीम परभणी जे की वस्ताद मारुतराव बनसोडे आहेत आपल्यासोबत आणि दरवर्षी त्यांच्या मैदानाला येत असतो आपण. कुस्ती क्षेत्रात अनेक वर्षे ते काम करत असतात वस्ताद म्हणून आणि बरेचसे पहलवान आज त्यांच्या इकडे घडत आहेत, चांगले पहलवान आहेत. वस्ताद महाराष्ट्र केसरी जवळ आलेली आहे. आपल्या तालमीतनं कोण कोण खेळणार आहेत, जिल्ह्यातनं कोण खेळणार आहेत, ओपन गट असो किंवा खालच्या गटातनं असो? बरेचसे जिल्ह्यात पोरं आहेत. माझ्याकडे बी 25-30 पोरं आहेत लहान मोठे. ओपन गटापासून ते छोट्या गटापासून ते ओपन गटापर्यंत पोरं आहेत माझ्याकडे. पण आमच्याकडे काय पोरायचं समजा तसं जसं म्हणजे तुम्ही आता समजा इतक्या लांबून आले समजा पुण्यातून, बरोबर. तसं पुण्याला जर समजा तुम्ही खाल्ले तिकडे मराठवाड्यात तुम्ही लक्षच करीत नाही. ज्याच्याकडे तालमी आहे, ज्याच्याकडे पोरं आहेत, तुम्ही त्या सर्व जणांवर लक्ष करायला पाहिजे. म्हणजे असं जे मोठाले माणसं आहेत वगैरे आता संघातले हे ना सर्व लक्ष करायला पाहिजे ना. तुम्ही बाबा कोणाकडे मुलं आहे त्या मुलाकडे समजा तुम्ही बघून जे तालीम चालवतात. इथं समजा आता परभणीमध्ये मी आहे, बरोबर, आमचे बरेचसे काही दुसऱ्या 2 तालमी आहेत. ज्याच्याकडे तुम्ही पोरं आहे त्याच्याकडे दिलं तर चांगलं राहील, आमचं असं एक म्हणणं आहे. हा, म्हणजे संघटनेनं थोडं लक्ष द्यावं जेणेकरून कुस्तीसाठी चांगले दिवस त्याचं योगदान आहे, तुम्ही त्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली पाहिजे. आता आमच्याकडे बी आम्ही ना आता 30 वर्षापासून आम्ही पोरं सांभाळतो. 96-97 पासून मुलं सांभाळतो आम्ही पण. तेव्हापासून तालीम चालवतो, तालीम मध्ये बघतो, लक्ष करतो, मोठाले मुलं घडवतो. पण जसं आम्हाला पाहिजे तसं भेटन झालं असं एक आमचं म्हणणं. बरं, नक्कीच. आणि या भागात थोडं कुस्तीसाठी आहेत, परंतु जेवढं स्कोप मिळायला पाहिजे, वाव मिळाला तेवढं मिळत नाही. तर सर्वजण तुम्हाला बोलवतो, मान सन्मान सर्वांचा करतो, कधी असं नाही म्हणून नाही, सर्वांचाच मान सन्मान करतो आम्ही पहिला. पण एक आमचं असं म्हणणं आमच्या थोडं फार लक्ष तिकडे संघटनाच्या माणसांनी द्यायला पाहिजे. नक्कीच. मोठं मैदान ठेवलंय तुम्ही, करोड रुपये खर्च करतात तुम्ही, फॉर्च्युनर आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, बुलेट आहे, मोठं मैदान ठेवलं तुम्ही, अभिनंदन आहे तुमचं. तर नंबर 1 काम आहे तुमचं. तर येणाऱ्या काळामध्ये 18 मार्च ते 22 मार्च या दरम्यान वाघोली पुणे या ठिकाणी रामकृष्णांना सातव पाटलांनी हे खूप मोठं भव्य दिव्य बक्षीस ठेवलेलं आहे. स्कॉर्पिओ म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पहलवानासाठी मिळत आहे. फॉर्च्युनर ठेवणं म्हणजे फार मोठं आहे. पहिली बार बरीच दिवसाच्या बाद अशी ठेवली, दुसरी काय आता ठेवलेली मी आतापर्यंत काय पाहिली नव्हती. पण जे आज पाहिलं तर खूप काही सुंदर वाटलं मला त्यांचं. आज वस्तादांच्या तालमीतली मुलं खेळणार आहेत त्या स्पर्धेसाठी, त्या सर्वांना शुभेच्छा. वस्तादांची एक मागणी आहे की बाबा या भागात सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कुस्ती क्षेत्रांना. पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे तर आहेच, परंतु गरज आहे या भागातील कुस्ती वाढवण्यासाठी. जास्त आमच्या इकडे भागात मुलं आहेत. हो, परभणी आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, पुढं वाशिम आहे, बरीचशी मुलं आहेत ना. तुम्ही जरा लक्ष दिलं तर पुन्हा अजून जरा चांगलं होईल. संघटनेच्या आम्ही येणारच. असं बी अदरवर्षी येतोच आम्ही, पण ह्या वर्षी पण येणार आम्ही. नक्की. एवढ्या मोठ्या माणसानं कुस्त्या ठेवल्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे. धन्यवाद. हो.